नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आज आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे। हा असा टॉपिक आहे जो पूर्व, मुख्य आणि मुलाखत तीनही पातळ्यांवरती ज्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स विचारून झालेले आहेत आणि नेहमी येत राहतात। कारण की जिथे जिथे चायना येतो तो भाग, तो पार्ट, तो टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा बनतो। आणि थोडक्यात हे मॅटर काय आहे तर साऊथ चायना सी मध्ये, दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन दादागिरी करत आहे। त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचे जे देश असतील तर ते झालेले पूर्णपणे परेशान। अमेरिका परेशान आहे, भारत परेशान आहे आणि आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे। बिकॉज चायनाची जी परराष्ट्र नीती आहे, जे धोरण आहे ते खूप अग्रेसिव्ह इन नेचर आहे। तो काय करतो, छोटे मोठे देश जे असतील तर तिथे जबरदस्ती त्यांना इन्व्हेस्टमेंट देणं, डेट ट्रॅप मध्ये फसवणं किंवा त्याच्या जे सराउंडिंग एरिया असेल, समुद्र असेल, त्यांचं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असेल त्याच्यामध्ये अतिक्रमण करणं, हे चायना नेहमी करत असतो। आणि त्याचा प्रभाव काय होतो, पूर्ण जगावरती पडतो। आणि जगामध्ये पण जे लोकशाही राज्य आहेत, जे छोटे मोठे देश आहेत, त्यांच्यावरती खूप परिणाम होतो। कारण की चायना सारख्या साम्यवादी देशाची ताकद जेवढी वाढत राहील तेवढे जे डेमोक्रॅटिक नेशन आहेत बाकीचे, त्यांना मागे सरकावं लागेल। आणि त्याच्यामुळे अमेरिका झालं, भारत झालं, यांचा नेहमी हा प्रयत्न असतो की चायनाची ही जी मक्तेदारी आहे, चायनाची ही जी डॉमिनन्स आहे ना, ते कंट्रोलमध्ये राहावं, त्याच्यावरती नियंत्रण असावं। आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला नॅशनली आणि इंटरनॅशनली एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतात। तर मित्रांनो, आज आपल्याला समजून घ्यायचंय की काय आहे साऊथ चायना डिस्प्यूट। आणि याच्यामध्ये प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला बऱ्याचशा फॅक्ट्सही बघायच्यात आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण कन्सेप्ट आहे तुमची क्लिअर करायची, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा या टॉपिक वरती व्यवस्थित बोलता येईल। ठीक आहे, चलो सुरू करूया। हे बघा, हे आहे साऊथ चायना सीचा मॅप आहे। हे चायनाची बॉर्डर आहे, चायना, हाँगकाँग, इथे तैवान आहे, हे आहे फिलिपाईन्स। सध्या मुद्दा याच्यामुळे आलेला आहे चर्चेमध्ये। ओके, मनिला ही त्याची राजधानी, फिलिपाईन्स लक्षात राहू द्या। कुठे चायना, फिलिपाईन्स, त्याच्या दोघांच्या मध्ये काय, साऊथ चायना सी। नॉर्थ साइडला चीन आहे आणि जर तुम्ही इकडे वेस्ट पार्ट बघताय, नॉर्थ वेस्ट आणि वेस्ट पार्ट मध्ये, तर इथे तुम्हाला लाओस, यूपीसी प्रिलिम मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे। बिकॉज लाओस ही लँडलॉक कंट्री आहे। तर लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया देशांमध्ये लाओस ही काय आहे, लँडलॉक आहे। लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, स्पेशली व्हिएतनामची ही बॉर्डर। तर व्हिएतनामची ही बॉर्डर वरती चायना आणि इकडे फिलिपिन्स आणि खाली मलेशिया। तर इथे हे पूर्ण काय साऊथ चायना सी आहे। आता चायना इथे काय करत आहे, इथे आक्रमण करत आहे। चायनाने इथे फ्लोटिंग बॅरियर्स टाकलेले आहेत। ही फ्लोटिंग बॅरियर्स या पद्धतीचे असतात, म्हणजे एक प्रकारे ती दादागिरी झाली की नाही। आणि तेही फिलिपाईन्सच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, इथे स्कॅरबोरो शोल नावाचं जे आयलँड आहे तिथे। आणि त्याच्यामुळे ते आयलँड पण चर्चेमध्ये आले। हे बघा, इथे लोकेशन तुम्हाला खूप छान पद्धतीने दिसेल, स्कॅरबोरो शोल, इथे एक छोटंसं आयलँड आहे। मग तिथे चायनाने काय केलेलं आहे, इथे फ्लोटिंग बॅरियर्स टाकलेले आहेत। आणि ज्याला विरोध कोण करतोय, ज्याला विरोध करतोय फिलिपाईन्स, कारण की तो फिलिपाईन्सच्या EEZ मध्ये येतो, म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन। त्या देशाची तिथे आर्थिक सत्ता असते, तिथे जे काय मिळेल, जे काय संसाधने असतील ते फिलिपाईन्सचे असतील। कितीपर्यंत, 200 नॉटिकल माइल, म्हणजे हे 370 किलोमीटरच्या आसपासचा एरिया असतो जो त्या देशाला मिळतो। पण चायना तसं होऊ देत नाही, चायनाला तो पाहिजे। चायना म्हणतो तो इतिहासापासून, प्राचीन काळापासून आमचा आहे चायना, साऊथ चायना सी, आणि त्यांनी बरेचसे त्याचे दावे सुद्धा मांडले। बट इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन जे आहे, जे हेग मध्ये नेदरलँडला आहे, त्यानं सांगितलं की नाही रे भाई, चायना असं काही जमणार नाही, फिलिपाईन्सचा भाग आहे, तो त्याच्याकडे राहील। मग चायना काय करू लागला, तिथे वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणू लागला, जसं की हे फ्लोटिंग बॅरियर्स वगैरे टाकणं। आता साऊथ चायना सी ते तुम्हाला जे स्कॅरबरो शॉल म्हटलं ना मी, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिश मिळतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे मासे पकडले जातात। आणि फिलिपिन्सचे फिशरमॅन जे आहेत तिथे जाणार मासे पकडायला, पण चीन त्यांना तिथे येऊ देत नाही। जेव्हा फिशरिंगचं काम असेल तेव्हा अशी बॅरियर्स टाकले जातात। मग आता फिलिपाईन्सचं म्हणणं की बाबा ती आमची जागा आहे ना, तू कशाला तिथे बॅरियर टाकतो, तो आमच्या EEZ मध्ये येतो ना। चायना म्हणतो तो हिस्टॉरिकली आमच्या सोबत जोडलेला समुद्र पूर्ण। आणि मित्रांनो, स्ट्रेट ऑफ मलक्काची समुद्रधुनी सुद्धा तिथे ओपन होते। तिथे जगातला एक मोठा व्यापार त्या समुद्रधुनीमध्ये चालतो, आपला पण व्यापार तिथून चालतो। आणि चायनाची दादागिरी साऊथ चायना सी मध्ये होईल तर नुकसान आपलं पण होणार आहे। त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्याला एकदम डिटेल मध्ये करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कधी कसा प्रश्न राहूच नाही। सो न्यूज मध्ये काय आहे, हा टॉपिक चर्चेमध्ये का आहे, ते आपण सगळ्यात आधी बघणार आहेत आजच्या याच्यामध्ये। देन साऊथ चायना सी कुठे आहे, का आहे, म्हणजे चायना सी कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे, त्याची पूर्ण माहिती आपण घेणार आहे। देन व्हॉट इज द साऊथ चायना डिस्प्यूट, वाद कशामुळे नेमकं होतंय, त्याची कारण आपण जाणून घेणार आहोत। देन सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स, आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत चायनासाठी काय महत्व आहे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम वगैरे त्या देशांसाठी काय महत्व आहे,
म्हणजे आसियान कंट्री ज्याला आपण म्हणतो त्यांच्यासाठी काय महत्व आहे, भारतासाठी काय महत्व आहे आणि अमेरिकेसाठी काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. म्हणजे पूर्णपणे आपल्या दृष्टिकोनातून ही टॉपिक पूर्ण होऊन जाईल. देन सध्या न्यूज मध्ये कशामुळे आलेला आहे आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा त्याच्यावरती निर्णय काय आहे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायच्या आहेत. सो व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन बघा. 10-15 मिनिटाचं लेक्चर असेल पण टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हा टॉपिक करा. चला सुरुवात करूया ना. आता न्यूज मध्ये काय आहे, न्यूज मध्ये काय तर चायनाने काय केलं होतं, फिलिपाईन्सच्या EEZ मध्ये स्कॅर्बरो शोल इथे काय केलेले, फ्लोटिंग बॅरियर्स टाकलेले. फ्लोटिंग बॅरियर्स जे मी तुम्हाला मगाशी दाखवले, हे बॅरियर्स पूर्णपणे टाकलेले असतात. आणि मग होणार काय, जे फिशरमॅन इथून तिकडे ह्या इंटरनॅशनल वॉटरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील ते इथे अडवले जातील. मग ह्या फिलिपाईन्सच्या लोकांचं म्हणणं काय, आमच्याच ह्याच्यामध्ये येते ना, तुम्ही आमच्याच क्षेत्रामध्ये जायला आम्हाला रोखताय. म्हणून फिलिपाईन कुठे गेला, कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने निकाल दिला फिलिपाईन्सच्या बाजूने की असते तुमच्या एरियामध्ये येते, तुम्ही तिथे काही पण करू शकता, चीन तू तिथे काय नाही करणार. आणि चीनने त्याला पण विरोध केला, कारण की चीन दादागिरी करतो ओपनली. ठीक आहे, तर फ्लोटिंग बॅरिंग इन्स्टॉल केले चायनानं. हे बघा, हे फिलिपाईन्सचे कोस्ट गार्ड आहेत, हे काय करतायत, त्याला तोडतायत खालून, त्या रस्सी काढतायत, कारण की ते आता निर्णय तसा आला ना त्यांच्या बाजूने. सो टू ब्लॉक फिलिपाईन फिशिंग बोट्स फ्रॉम एंटरिंग कंटेस्टेड एरिया इन द साऊथ चायना सी, त्यांना रोखण्यासाठी, फिशरमन्सना रोखण्यासाठी. एकदा इथे व्यवस्थित बघून घ्या, हा फिलिपाईन्स आहे, इथपर्यंत त्याची बॉर्डर आहे आणि इथं आहे स्कॅर्बरो शोल, एक छोटंसं आयलँड आहे, महत्वाची जागा पण आहे ती. तर अशाच्यामध्ये चायनाने आता ही जे रेड लाईन दिसतात ना तुम्हाला, त्यांना 9 डॅश लाईन म्हणतात, लक्षात राहू द्या. याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो की 9 डॅश लाईन कुठून जाते, कोणकोणते देश त्याच्या अवती सराउंडिंग आहेत. तर लक्षात राहू द्या, इथे सगळ्यात आधी तर फिलिपाईन आपल्या लक्षात राहील, कारण की तो न्यूज मध्ये आहे. आणि 9 डॅश लाईन ही चायनाची लाईन आहे. चायनाचं म्हणणं आहे हे जे 9 डॅश त्यांनी काढलेले आहेत ना, हे 9 डॅश म्हणजे त्यांचा एरिया. पुढे हा मॅप मी तुम्हाला HD मध्ये दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला चांगला दिसेल तो. तर इकडे फिलिपिन्स आहे, इकडे चायना आहे, व्हिएतनाम आहे आणि खाली मलेशिया आहे. लक्षात राहू द्या देश. मॅपचा स्ट्रॉंग स्टडी करा, खूप सारे मार्क आपल्याला तो मिळून देतात. मॅप ॲटलस, आणि त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस जवळ असलाच पाहिजे. सो चलो, त्याच्यामुळे तो न्यूज मध्ये आला. इट सेज, फिलिपिन म्हणतोय की चायना व्हायलेट इट्स फिशिंग राईट्स विथ दी 300 मीटर बॅरियर इन द स्कॅर्बरो शोल. त्यांनी 300 मीटरचं काय टाकलं, पूर्ण फ्लोटिंग बॅरियर टाकलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या काय झालं, त्यांचं नुकसान होतंय, त्यांच्या याच्यावर धोका येतोय. तर चायना काय म्हणतो, चायना क्लेम्स मोर दॅन 90% ऑफ साऊथ चायना सी अँड सेज द शोल इन 2012. 2012 मध्ये हे जे स्कॅर्बरो शोल आहे, हे चायनाने त्याच्यावरती जबरदस्ती त्यांची जी फोर्स आहे तिथे हे केलं होतं, इस्टॅब्लिश केली होती अगेन्स्ट फिलिपाईन्स 2012 पासून. पण आता निर्णय फिलिपाईनच्या बाजूने आला, आता ते तोडून टाकलेलं आहे. पण चायनाचं म्हणणं आहे, ही जी 9 डॅश लाईन बघा ना, इथून आहे पूर्ण साऊथ चायना सीला ती क्लेम करतो. 90% दक्षिण चीन समुद्र त्याचं म्हणणं त्याचं आहे. कुणाचा, चीनचा आहे. का, कारण की ऐतिहासिक इतिहास जोडलेला आहे, आमचा व्यापार त्यावेळेस म्हणजे प्राचीन काळापासून तिथून चालत असायचा आणि त्याच्यामुळे ह्या समुद्रावरती काय आमचा हक्क आहे. पण आता बाजूला इंडिपेंडेंट नेशन आहेत, सॉव्हरेन कंट्रीज आहेत. सॉव्हरेन म्हणजे स्वतःची त्यांची सत्ता आहे आणि तुम्ही कसं घुसू शकता. आणि इंटरनॅशनली युनायटेड नेशनचे कन्व्हेन्शन झालेले, सी ऑफ लॉ म्हणजे समुद्राचे जे कायदे त्याच्यासाठी कन्व्हेन्शन होतात. तर त्याच्यामध्ये ठरलंय की कोणत्याही देशाच्या आसपासचा जो 370 किलोमीटर आसपास म्हणजे 200 नॉटिकल माइलचा प्रदेश असेल, तो त्या देशाचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असेल. एक्सक्लुझिव्ह, त्याच्यामध्ये तुम्ही नाही बाध्य आणू शकत किंवा त्याला तुम्ही नाही ब्रेक करू शकत. आणि चायनाने 2012 पासून ते हस्तगत केलं होतं. म्हणजे तुम्हाला इथून पण ह्या गोष्टीतून पण समजेल की इंटरनॅशनली गोष्टी ठरत आहेत, इंटरनॅशनली नियम बनवले जात आहेत, पण त्याची पायामल्ली होते. आणि चायनासारखे देश ते खूप मोठ्या प्रमाणात करतायत. आणि त्याच्यामुळे आपल्यासारखा अमेरिकेसारखा जो लोकशाही देश आहे ना, त्यांना याचं टेन्शन येतं की अशी मनमानी सत्ता जर जगामध्ये वाढू लागली तर आपलं कसं होणार, आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कशी होणार. कारण की इन्फ्लुएन्स त्याचा वाढतोय, ऑटोनॉमी त्याची वाढते. आणि जर अशा सत्तेची, मनमानी सत्तेची ऑटोनॉमी वाढते तर लोकशाही सत्तेची कशी हाल होते. दॅट्स वाय आपले प्रयत्न असतात की चायनाला नियंत्रणात ठेवणं. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता डिस्प्यूट बघा. It is over territory and sovereignty over ocean areas in South China Sea. This also includes 2 islands, namely the Passer and the Spratly. लक्षात राहू द्या, याच्यावरती सुद्धा प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन येणार आहे. तर चायनाचं म्हणणं काय, हे जे छोटे मोठे आयलंड आहेत ना, हे बघा, हे वरती इथे ग्रुप आहे ज्याला आयलंड ऑफ पॅरसेल्स आणि स्पॅटलिस खाली आहे, SPRATIYS, स्पॅटलिस, आणि वरती पॅरासेल्स. हे दोन्ही नाव लक्षात राहू द्या.
हे दोन्ही चायनाने काय केले, स्वतःकडे क्लेम केलेले आहेत. हे आमचे आहेत, इथे जे काय करणार आहेत हे आम्ही करणार आहेत. आणि त्याच्यावर तू काय झालं, वाद झाला. कारण की ते व्हिएतनाम आहे, फिलिपिन आहे, खाली मलेशिया आहे. त्यांचं म्हणणं काय, या ते बरेचशा आयलंडवरती त्यांचं आहे, कारण की त्यांच्या EEZ मध्ये ते येतं. ही जी ब्लू लाईन आहे ना, हे तुम्हाला नोट्स मध्ये मिळणार आहे. हा, तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हे सगळ्या जे नोट्स आहे ना, ही PPT पूर्णपणे तुम्हाला आपल्या ऍप वरती फ्री मध्ये आहे, फ्री स्टडी मटेरियल मध्ये. तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळून जातील. ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियल मध्ये जा, तिथेही तुम्हाला PPT मिळेल. व्यवस्थित मॅप झूम करून पहा, सगळ्या नोट्स लिहून काढा. झालं, टॉपिक साठी दुसरं काय करायची गरज लागणार नाही. चलो, तर हे आयलँड, आता बाकीचे देश पण त्यांच्या जे EEZ मध्ये येतात ते काय म्हणणार, हे आमचे येतात. जसं व्हिएतनामच्या याच्यामध्ये बघा, पॅरासल्स मध्ये बरेचसे आयलँड त्यांच्याकडे येत आहेत, मलेशियामध्ये बरेचसे आयलँड त्यांच्याकडे येत आहेत, फिलिपिन्सकडे बरेचसे आयलँड येत आहेत. मग चीन का म्हणतो नाही, तो तुमचे नाही, ते आमचे आहे. मग ह्याला काय झाली, ही झाली मनमानी, ही झाली दादागिरी. China often invokes the so-called 9-dash line to justify its apparent historic rights over most of the South China Sea. हे बघा 9 डॅश, 1 2 3 4 5 6 7 8 9. चायनानेही त्यांच्या मॅप मध्ये दाखवलेले आहे. त्यांचं म्हणणं की डॅश 9 डॅश लाईन जिथून जिथून जाते ना, तो सगळा साऊथ चायना सीचा प्रदेश हा चायनाशी आहे. हे कोणाचा आहे, चायनाचा आहे हा पूर्ण प्रदेश. मग हे आजूबाजूचे जे देश आहेत त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे 370 किलोमीटरचा पट्टा आहे ना. जर इंटरनॅशनली सगळ्यांनी साइन केले, अडॉप्ट केले, मग ते काय करणार तिथे. म्हणजे ही गोची होते या छोट्या छोट्या देशांची. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू. कुणामुळे, चायनामुळे. आणि इथे जर तुम्ही खाली बघताय ना, हा जो भाग, हा स्ट्रेट ऑफ मलाक्का आहे. त्याचा पण मॅप मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. जगातला एक मोठा व्यापार तिथून होतो. आणि मग ते जर उद्या जर चायनाने म्हणत आणलं तर तो डायरेक्ट ब्लॉक करू शकतो. या देशांचं गेलं ना नुकसान, आपलं नुकसान, खूप मोठं नुकसान करू शकतो चायना. जर साऊथ चायना सी वरती चायनाचं जर पूर्ण कंट्रोल आलं तर चायना काही पण करू शकतो. आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. कारण की आपल्याला जसा आपला देश लोकशाही मार्गाने चालवायचा आहे, तर पूर्ण जग पण लोकशाही मार्गाने चाललं पाहिजे, हे आपले प्रयत्न असतात. आपण अशा मनमानी सत्तेला बढावा देऊ शकत नाहीत. चलो पुढे. पार्ट्स ऑफ दिस सी इज ऑल्सो क्लेम बाय तैवान, मलेशिया, फिलिपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम. यस, त्यांच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये येतात नाही गोष्टी. तर त्यांनी काय केलंय, त्यांनी सुद्धा त्यांचा आपला हक्क त्याच्यावरती सांगितलेला आहे. चायना इग्नोर केलं. चायना हॅज इग्नोर्ड a 2016 International Tribunal decision that declares its assertion without basis. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन काय सांगितलं होतं की अरे चायना, तू बेसलेस काही पण गोष्टी नको सांगू, इतिहासात होतं, हे होतं, ते होतं, त्याच्याहून आता नाही ना तुला देऊ शकत. आणि चायनाने त्याला इग्नोर केलं होतं. मग हे फ्लोटिंग बॅरियर्स अँड ऑल आता त्याच्यामुळे तो न्यूज मध्ये आला. इन 2016 परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन awarded a verdict रिफ्युटिंग म्हणजे काय करणं, खंडन करणं किंवा त्याला नकार देणं. रिफ्युटिंग चायनीज क्लेम ओव्हर साऊथ चायना सी. ऑलरेडी त्याचे जजमेंट पास झालेले. चायना सांगितलंय की नाही बाबा, तुझ्या हक्तीमध्ये येत नाही. तरी पण चायना काय करतोय, या पूर्ण सेक्शनला कंट्रोल आजही ठेवतोय. आजही तिथे तो मनमानी करतोय. आता हे पूर्ण देशांचे नाव, असा एक ब्लँक मॅप घ्यायचा, तुमचा सराव ठरवा तो आज, की झाल्यानंतर ना प्रत्येक देशाला नाव द्या. आजूबाजूच्या देशाला, कुठे तैवान आहे, कुठे ब्रुनेई आहे, कुठे फिलिपिन्स आहे, कुठे व्हिएतनाम आहे, लाओस कुठे, कंबोडिया कुठे आहे, मग इथे कोणाकोणाला फेस केलं जाते, मलेशिया कुठे, इंडोनेशिया कुठे, हे सगळे देश एकदा बघून घ्या. आज तुम्हाला खूप सारा फॅक्च्युअल डेटा कव्हर होऊन जाईल. तर होतं काय, हे आहे आपलं भारत, हा आहे मलेशिया, खाली इंडोनेशिया. आणि ह्या दोघांच्या समुद्रातून ही जी चॅनल जातं, हे जे चॅनल आहे ना, याला काय म्हटलं जातं, याला स्ट्रेट ऑफ मलाक्का, मलक्काची समुद्री ध्वनी. हे खाली त्याचा मॅप पण आहे. हे इंडोनेशिया, मलेशिया, इंडोनेशिया वरचा मलेशिया, खालचा इंडोनेशिया, आणि दोघांमधून हा जातो. हा जवळपास 800 ते 900 किलोमीटर पर्यंत पसरलेलं चॅनल आहे, स्ट्रेट ऑफ मलाक्का. जगातला एक खूप मोठा व्यापार या बाजूने चालला जातो. आणि कुठे कुठे तो डायरेक्ट 40 किलोमीटर एवढा रुंद पण आहे, एकदम कमी रुंद आहे. लांबी त्याची 900 किलोमीटर पर्यंत आहे. तर विचार करा किती महत्वाचा पार्ट झाला तो. किती देश जोडलेले असतील या चॅनलने, कारण की इथून पूर्ण ब्लॉक आहे ना. आता समजा आपल्याला इथून काय माल पाठवायचा आहे, आपण काय करतो, इथल्या मार्गाने ते इथून या देशांपर्यंत पोहोचवतो. नॉर्मली मग आपल्याला असं पूर्ण फिरून यावं लागेल इथे.
इकॉनॉमिकल वेस्टेज होतं. आणि चायनाने जर साऊथ चायना सी पूर्ण ब्लॉक केला तर हा रस्ता युज करा, तो रस्ता करा, आपण देशांपर्यंत पोहोचणारच नाही. ना त्या देशाचा माल बाहेर येणार ना आपण तिथे जाणार. इकॉनॉमिकली किती मोठं नुकसान आहे, स्ट्रॅटेजिकली किती मोठं नुकसान आहे आपलं. डायरेक्ट एशियामध्ये चायनाचा डॉमिनन्स इस्टॅब्लिश होईल. म्हणजे उद्या भारतामध्ये जी गुंतवणूक येणार आहे, जी इन्व्हेस्टमेंट अरबो खरबोमध्ये आपल्याला आणायची, ती कुठे जाईल, चायनाकडे जाईल. आपल्या म्हणतील तुमच्या एरियामध्ये तुमचं डॉमिनन्स नाही, चायना मजबूत आहे, आम्ही तिकडे जातो. आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नसतं. आपलं इकॉनॉमिक, आपलं स्ट्रॅटेजी आणि आपली फॉरेन रिलेशन सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्या लागतात. आणि तसं नाही जर केलं तर जगामध्ये आपला एक विकेस्ट कमजोर देश म्हणून आपली भूमिका पुढे येईल. आणि मग कसली इन्व्हेस्टमेंट येणार नाही, ग्लोबल पॉलिटिक्समध्ये आपला कसला दर्जा राहणार नाही, छोटे मोठे देश आपले डिसिजन ऐकणार नाही. जसं की आता रोहिंग्याला घेऊन इश्यू होता बांगलादेश आणि म्यानमारमध्ये. चायनाच्या डिफेन्स मिनिस्टरनं 3-4 वर्षापूर्वीचा इश्यू आहे. चायनाच्या डिफेन्स मिनिस्टरने व्हिजिट केली म्यानमारमध्ये, बांगलादेशमध्ये. दोन्ही देश सुरुवातीला ऍक्सेप्टच करत नव्हते, की ते शांततेनं म्यानमारवाले जाऊ देत नव्हते कुणाला रोहिंग्याला, आणि बांगलादेशवाले त्यांना ऍक्सेप्ट पण करत नव्हते. चीनची व्हिजिट झाली दोन्ही देशांमध्ये, त्यांनी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. म्हणजे या प्रकारे देश ऐकत असतात जेव्हा डॉमिनन्स असतं. आणि तसं आपल्याला आपलंही बरकरार ठेवायचंय. आपल्याला असं नाही की चीनसोबत युद्ध करायचंय किंवा चीनच्या सॉव्हरेनिटीला मर्यादा आणायच्या. आपली पॉलिसी मित्रांनो ऑलवेज लक्षात ठेवा, इंडियाची फॉरेन पॉलिसी ही ऑलवेज पीसफुल को एक्झिस्टन्सला प्रमोट करणारी आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व त्याला प्रमोट करणारी आहे. या गोष्टींना नाहीये. म्हणजे आपण कुणाच्या सॉव्हरेनिटीवरती मर्यादा आणणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आपलं अस्तित्व पण टिकून ठेवायचंय. तर आपली आर्थिक उन्नती होईल आणि सगळ्या बाजूने आपला देश पुढे जाईल, महासत्ता बनेल. आणि असे जर बॅगेज ते येत असतील, आता चायना जे इथं करते साऊथ चायना सी मध्ये, ते ऍक्च्युली आपल्यासाठी खूप मोठं गतिरोधक आहे. म्हणून आपण, अमेरिका आणि बाकी लोकशाही देश, जपान सारखे देश हे एकत्र येतात अगेन्स्ट चायना. ठीक आहे. आणि चायनाने पण काय केलं, छोट्या मोठ्या देशात एवढी इन्व्हेस्टमेंट केली की ते देश चायनावरती अलगद डिपेंड झालेले आहेत. म्हणून ते चायनाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत जास्त. म्हणून आपल्याला पण ते मदत करू शकत नाहीत जास्त. आणि त्याच्यामुळे मग होतं आपली गोची. का? कारण की ते चायनावरती डिपेंड झालेले देश आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला बघा ना, जेव्हा श्रीलंकामध्ये त्यांनी हंबनटोटा पोर्ट घेतलं, किंवा पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्यानमारमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली चायनानं. आता म्यानमारमध्ये त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट आणला की आपण कालादान प्रोजेक्ट आणलाय. चायनाने पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्या बाजूला इराणमध्ये शाहबाग पोर्टमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आणि ते जर नाही दिलं ना आपण, तर आपण स्ट्रॅटेजिकली मागे सरकतो. आणि तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. चल, तर आता ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या तुम्हाला, तर तुम्हाला सगळ्यात आधी समजावं लागेल की साऊथ चायना सीचं जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स काय, महत्व काय आहे. सो फॉर चायनासाठी काय महत्वाचं आहे. चायना डिक्लेअर इट्स राईट टू द आयलँड्स ऑफ द रिजन in an official address to the United Nations Secretary General back in 2009. 2009 मध्येच युनायटेड नेशन समोर चायनाने सांगितलं की हिस्टॉरिकली हे जे आयलँड आपण आता बघितले ना, ते आमच्याशी जोडलेले, त्यांच्यावरती आमचा हक्क असेल. ठीक आहे. विथ इट्स ग्रोईंग इकॉनॉमी, तशी इकॉनॉमी आता चायनाची किती पुढे गेलेली आहे, 17-18 ट्रिलियन मध्ये आहे, आपल्यापेक्षा तिप्पट. अँड इन्क्रीजिंग एनर्जी अँड रॉ मटेरियल एक्सपोर्ट्स शिफ्ट थ्रू मलाक्का स्ट्रेट, Beijing needs to create a strong hold in the sea to ensure against possible risk. चीनला असं वाटतं की आता इथे डेमोक्रेटिक नेशनचं इथे जर कंट्रोल आलं, आता डेमोक्रेटिक नेशनचं जर तिथे कंट्रोल येत आहे, इथे कुठे, साऊथ चायना सी मध्ये, आणि ह्या डेमोक्रेटिक नेशननं इथे मलक्का, स्टेट ऑफ मलक्का, आणि इथे जर ब्लॉक निर्माण केला, तर आमच्या ह्या चायनामध्ये येणारं इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं चालणार. आणि चायनाची पूर्ण इकॉनॉमी इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती, जगातल्या 90% खेळणे, प्लास्टिक गोष्टी वगैरे त्या चायनाला बिलॉंग करत असतात, कोणती पण बघा तो. मग अशा याच्यामध्ये चायनाला काय पाहिजे की त्याचे रूट्स सेफ पाहिजे आणि त्याचं नियंत्रण पाहिजे. म्हणून चायना काय करतो, मनमानी करायला उतरतो इथे. पण त्याचा मार्ग चुकीचा आहे. तो छोटे मोठे देशाच्या सॉव्हरेनिटीला डायरेक्ट तुडवतो. तसं नाही केलं पाहिजे. आणि आपण रिस्पेक्ट करतो, हे डेमोक्रेटिक वे असतो, आणि हा असतो मनमानी सत्तेचा वे, आणि आपल्याला तो नकोय. तर चायनाला ठीक आहे, त्याला टेन्शन असेल. आणि विशेष म्हणजे त्याला वाटते की युएसए आणि बाकी सगळ्यांनी टीम अप केलं, जेव्हा काही वॉर होईल, वॉर लाईक सिच्युएशन होईल, आणि हे पूर्ण ब्लॉक केलं तर आपलं कसं होणार चीनचं. म्हणून त्याला वाटते की आपला दबदबा इथे साऊथ चायना सी मध्ये असलाच पाहिजे, आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, म्हणजे आपल्या व्यापाराने सगळ्या गोष्टी चालत राहतील. त्यांनी तिथंच बघा. मग तुम्ही म्हणाल की बाकीकडे पण व्यापार चालतोय. तुम्ही सोमाली आयलँड बघितलं, सोमालिया कंट्री जर बघितले ना, त्याच्यावरती जिबुती देश आहे. नक्की बघा आता मॅपमध्ये, त्या जिबुतीमध्ये सुद्धा मिलिटरी बेस बनवले चायनानं, तिथपासून कंट्रोल करतोय चायना गोष्टींना. ओके. आणि आपल्याला जिबुतीने परमिशन दिली नाही तिथे मिलिटरी बेसला. असं होतात. मग छोटे छोटे देश अशा देशावरती डिपेंड झाल्यावर अशा गोष्टी घडू लागतात. तुम्हाला आता छान पद्धतीने कळेल या गोष्टी. सो चायनाचं महत्व कळालं. आता आसियान म्हणजे काय, हे लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, ब्रुनेई, तैवान, फिलिपिन्स, मलेशिया, आता हे जे देश आहेत त्यांच्यासाठी काय आहे, असोसिएशन ऑफ ईस्ट एशियन नेशन, पूर्व आशियाई देशांसाठी.
Many ASEAN countries like Vietnam, Philippines, Brunei claim their sovereign rights over this region and hence are parties to the dispute. हे चायनाच्या अगेन्स्ट काय पार्टीज आहेत, कारण की ते काय म्हणतात की आमच्या EEZ मध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये त्या गोष्टी येतात, म्हणून त्याच्यावरती आमचा अधिकार असला पाहिजे. पुढे, आफ्टर द वर्डिक्ट द गव्हर्नमेंट ऑफ दीज कंट्रीज वुड गेट मोर लेव्हरेज इन देअर ओन डिस्प्युट्स विथ बीजिंग ओव्हर द साऊथ चायना सी. आता जो डिसिजन झालेला आहे त्याने सांगितलंय की चीनचा तिथे हक्क नसेल, त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंट काय झाले, ते सरकार आणखी स्ट्रॉंग बनले की हा आता आपण त्याच्यावरती आपापले कब्जा करू शकतो किंवा रिसोर्सला तिथे एक्सप्लॉइट करू शकतो. ओके, आता चीनसाठी महत्व बघितलं, आसियानसाठी महत्व बघितलं. आता बघूया भारत आणि अमेरिकेसाठी काय महत्व आहे. सगळ्यात आधी अमेरिका. USA aggressively pursuing its rebalancing strategy and hence it vary of Chinese domination in this region. And after that verdict, there are chances of more confrontation between USA and China. आता जगामध्ये लोकशाही देशांचा नेता म्हटलं तर अमेरिका, जगातली सुपर पॉवर म्हटलं तर अमेरिका. आणि अमेरिकेला काय वाटतं की अमेरिका म्हणजे जगभरामध्ये जे सरकार आहे ना ते लोकशाही मार्गानेच मोस्टली असले पाहिजे, किंवा त्याचा जो सगळ्यात मोठा दुश्मन आहे किंवा जो सगळ्यात मोठं त्याला बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करायचे ते करायचे चीन सोबत. आणि अमेरिकेचा नेहमी प्रयत्न असतो की चीनची ताकद नाही वाढली पाहिजे, चीन ऑलवेज काय असलं पाहिजे, आपल्या अंडरमध्ये असलं पाहिजे, कारण की चीनची ताकद वाढणं म्हणजे जगातल्या खूप साऱ्या लिबरल इकॉनॉमीजला, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीजला, डेमोक्रेसीजला काही धोका निर्माण होईल असं अमेरिकेला वाटतं. आणि आता हा निर्णय झाल्यानंतर दोघांमध्ये आणखी कन्फ्रंटेशन होणार, चायना तो निर्णय ऍक्सेप्ट करत नाही आणि अमेरिकेला तो त्याला निर्णय ऍक्सेप्ट करायला लावायचा आहे. म्हणून अमेरिका भारताला सोबत घेईल, ऑस्ट्रेलियाला सोबत घेईल, जपानला सोबत घेईल आणि एक प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल चायनावरती, कारण की चायना पूर्ण ह्याच्यामध्ये काय करतोय, स्वतःचा दबदबा प्रस्थापित करतोय. आणि तो जेवढा जास्त दबदबा प्रस्थापित करेल तेवढा USA बॅक स्टेजला जाईल, बॅकफुटला जाईल, आणि USA ला बॅकफुटला जायचं नाहीये. ठीक आहे, तर अमेरिकेसाठी खूप महत्वाचे, कारण की इथे जो व्यापार होतोय त्यातला बराचसा व्यापार डॉलर्स मध्ये चालतो, अमेरिकेचा व्यापार होतो, भारतासारख्या देशाचा एक मोठा पार्टनर आहे आपण अमेरिकेचा, आपला व्यापार तिथून चालतो, म्हणून इथे अमेरिकेचं लक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण अमेरिकेचं इथे असणं म्हणजे चायना फॅक्टर, चायना प्रमाणापेक्षा पॉवरफुल होऊ नये. आणि ह्याच्यावरती जर चायनाचा कब्जा पूर्णपणे आला तर चायना खूप पॉवरफुल होईल, खूप. हे अमेरिकेला चांगलं माहिती आहे. मग आहे भारत, आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की यस आपण पण एशियामधले मॉनिटर आहोत, आपण पण एशियामधले बिग ब्रदर आहोत. सार्क, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन मधले 8 देशांपैकी सगळ्यात मोठा देश आपण आहोत. बिग ब्रदरची इमेज आहे आपली इथे. आपण चायनाला अशी मनमानी आपल्या या एरियामध्ये, आशियामध्ये करून देऊ शकत नाही, आणि खरं आहे ते, नाहीतर आपल्याला बॅकफुटला जावं लागेल. सो इंडियाज प्रेझेन्स इन पॅसिफिक इज इन्क्रीजिंग, मेकिंग इट अन इम्पॉर्टंट प्लेयर इन द इंडो पॅसिफिक रिजन. तुम्ही काही दिवसांपूर्वी G20 ची बैठक आपली झाली होती, त्याच्यामध्ये तुम्ही क्वॅड ऐकलं असेल, किंवा ज्यांचा UPSC MPSC चा अभ्यास सुरुवातीपासून चालू आहे त्यांनी खूप वर्षापासून ऐकत असतील क्वॅड्रिलेटरल कंट्रीज. तर क्वॅड म्हणजे काय, 4 देश, 4 देशांच्या जगभरामध्ये खूप ग्रुप आहेत, पण एक ग्रुप खूप गाजतोय, तो आहे अमेरिका, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया. हे 4 लोकशाही देश एकत्र येत आहेत चायनाचा इन्फ्लुएन्सला कमी करण्यासाठी, किंवा एक स्ट्रॅटेजिक पाऊल उचलत हे 4 देश चायनाचं डॉमिनन्स कमी करण्यासाठी, चायनाची मनमानी कमी करण्यासाठी. क्वॅड, इंडिया, USA, इकडे ऑस्ट्रेलिया आणि हा जपान, 4 देश एकत्र येत आहेत. तर आता हे क्वॅड जेव्हा बनतंय म्हणजे आपले इंडियाची इन्व्हॉल्वमेंट वाढते कुठे, पॅसिफिक मध्ये. इथून आपण जाणार आहे पॅसिफिक ओशन, म्हणजे इकडे जपान आहे, इकडे ऑस्ट्रेलिया आहे, इकडे अमेरिका आहे. आणि आपल्याला जर पॅसिफिक ओशनशी, समुद्राशी जास्त संबंध ठेवायचा, कारण की आपण जर इकडून जाणार तर आपल्याला एशियन कॉन्टिनेंट, अटलांटिक ओशन आणि मग पार करून आपण जाणार. आपल्या युरोपपर्यंत व्यापार चालू आहे आपल्या मध्य मार्गानं, मिडल ईस्टच्या मार्गानं, ओशन लँड, त्यासाठी आपण कॉरिडॉर पण बनवलेला आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याचं पण आपण G20 मध्ये बघितलेलंच आहे. पण आता आपल्याला पॅसिफिक ओशनशी आणि त्या आयलंड कंट्रीशी आणि बाकी देशांशी जोडायचं असेल तर आपल्याला हा मार्ग आहे. आणि इथे जर साऊथ चायना सी मध्ये जर चायनाचा जेवढा प्रभाव इस्टॅब्लिश होईल तेवढी आपली पॅसिफिक पर्यंतची पोहोच काय होईल, प्रभावित होईल, आपली प्रभावित होईल, बाकी देशांची प्रभावित होईल. आणि म्हणून आपल्याला एक फॅक्टर आहे की चायना आपल्याला साऊथ चीन मध्ये नकोय, किंवा त्याच्यात मनमानी त्याची नकोय तिथे. पुढे, फॉर दिस फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन थ्रू साऊथ चायना सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला जर पॅसिफिक ओशन मध्ये जायचंय, तिथल्या देशांशी जोडायचंय, तर हे आपल्या साऊथ चायना सी आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. पुढे,
India is also pursuing its economic interest in this region. It has collaborated with Vietnam to explore the petroleum resources in South China Sea. आता हे जे आहे ना साऊथ चायना सी, लक्षात राहू द्या, एक फॅक्ट लक्षात राहू द्या मित्रांनो, जगामध्ये जेवढं मरीन रिसोर्स आहे ना, जगामध्ये जेवढं मरीन रिसोर्स त्यातलं 1/3 म्हणजे जवळपास 33% हे फक्त साऊथ चायना सी मध्ये मिळतं. विचार करा, एवढं फिलिपाईनचे चीनचे भांडणं काय, कारण की मच्छी खूप मिळते तिथे, रिसोर्सेस खूप मिळतात, ओशनिक तिथे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात, आणि चायनाच्या हातात तो समुद्र जातोय. आता आपण व्हिएतनाम सोबत काय केले, कोलॅबोरेशन केले. तर व्हिएतनाम पासून जी काही 370 किलोमीटरची जी काही लँड असेल तिथे एक्सप्लोरेशन आपण 2 देश मिळून करणार, आणि तिथे चायनाचा दबदबा असेल तर आपला प्रोजेक्ट कसा पूर्ण होईल, आपली इकॉनॉमिकल गेनिंग कशी होईल तिथून, याचा आपण विचार करण्याची गरज आहे. तो आपल्यासाठी महत्वाचं बनतो. दिस हॅज बीन अपोज्ड बाय चायना. आपला जो प्रोजेक्ट आहे ना व्हिएतनाम सोबतचा, त्याला पण चायनाने विरोध केलाय. विचारा बघा, आता व्हिएतनाम सॉव्हरेन कंट्री आहे, आपल्या 2 देशांमध्ये जर काही बायोलॅटरल एखादी अग्रीमेंट होते, त्याला जर आपण एक्सप्लोर करतोय किंवा त्याला ऍक्टिव्ह करतोय आपण, तर चीन त्याला विरोध करतोय. म्हणजे इथे आपल्या सॉव्हरेनिटीवरती आणि आपल्या डिसिजनवरती काय ते बाधा येते. ऑल्सो लार्ज व्हॉल्यूम ऑफ इंडियन ट्रेड हॅपन्स थ्रू द स्ट्रेट ऑफ मलाक्का. या स्ट्रेट मलाक्काच्या समुद्रधुनीमधून आपला बराचसा व्यापार चालतो, आणि हा पण काय होईल, हा पण साऊथ चायना सी मध्ये चायनाचं प्रभुत्व आल्यानंतर तो सुद्धा काय होऊन जाईल, आपला अफेक्ट होऊन जाईल. इकॉनॉमिकली नुकसान होईल, गेनिंग तर नाही पण नुकसान पण होईल आपलं. तर भारताच्या दृष्टिकोनातून साऊथ चायना सी तो दूर नाहीये, जवळच अशामध्येच आहे, आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला युपीएससी मेन्स मध्ये खूप वेळेस साऊथ चायना सी वरती क्वेश्चन दिसेल, प्रिलिम्स मध्ये त्या शेजारच्या देशांवरती तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन आलेले दिसतील. सो हा टॉपिक आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर नेहमी कधी पण एक्झाम मध्ये आला ना हा टॉपिक, तर त्याला चांगलं कव्हर करा. आता तुमचं बेसिक ते होऊनच जाणार, आता 2-4 पेज राहिलेत, हा टॉपिक पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तुमचा कव्हर होईल. म्हणजे इथून पुढे जे काय होईल ते फक्त ऍड करा. ओके, युनायटेड नेशनचं खास कन्व्हेन्शन होतं दरवर्षी, त्याला म्हणतात UN लॉ ऑफ द ओशन, कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ओशन, लॉ ऑफ द सी. आता त्याच्यामध्ये काय आपण बघूया. आता साऊथ चायना मध्ये रिसोर्सेस बघा, द रिजन हॅज ह्यूज अमाउंट ऑफ ऑइल अँड नॅचरल गॅस. साऊथ चायना सी मध्ये ऑइल आणि नॅचरल गॅसचे खूप मोठे साठे आहेत, जे चीनच्या देशात ऑलरेडी खूप गेलेले आहेत आणि बाकीचे जाऊ शकतात. इट होल्ड्स 1/3 म्हणजे 33% आसपास, 1/3 ऑफ द एंटायर वर्ल्ड्स मरीन बायोडायव्हर्सिटी. खूप मोठं झालं ते. आणि इंटरनॅशनल सिनेरियो बघता, South China Sea region has become a litmus test for multilateralism, especially after the verdict of PCA, म्हणजे परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन, जे इंटरनॅशनल कोर्ट आहे ना ते PCA, which China is not willing to accept. त्यांनी जर निर्णय दिलेले चायना ऍक्सेप्ट करत नाहीये. It has potential to affect the credibility of PCA. आणि याच्यावरती क्वेश्चन कशावरती निर्माण होतो, या PCA वरती पण, की अरे बाबा तू निर्णय देतोस इंटरनॅशनली, सगळ्या देशांनी साईन केलेले, तेव्हा ते बनतात हे ऑर्गनायझेशन मोठमोठ्या, आणि तुझे निर्णय जर चायना ऍक्सेप्ट करत नाही तर मग तुझी क्रेडिबिलिटी काय, तुझी विश्वासार्हता काय, त्याच्यावरती पण प्रश्न निर्माण होतो. देन वर्ल्ड कम्युनिटी फिअर्स दॅट, जगातले लोक आहेत ते घाबरलेत. वर्ल्ड कम्युनिटी फिअर्स दॅट अग्रेसिव्ह पोस्चर ऑफ चायना मे लीड टू डिफाईन द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी. जो सगळ्यांनी मिळून साईन केलेला हा जे कन्व्हेन्शन आहे, याच्यावरती पण प्रश्नाचिन्ह निर्माण होतं की कशासाठी बनलं, मग कशासाठी लोक एकत्र आलेले आहेत, कशामुळे ते साईन केलेलं आहे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जे कन्व्हेन्शनच्या अंडर बनलं होतं, सगळ्या देशांनी ज्याला मान्य केलं होतं की 200 नॉटिकल माइल्स म्हणजे 370 किलोमीटरच्या आसपासचा एरिया त्या देशाचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असेल, मग ती नाही का भेटणार देशांना. एकदम मेन गोष्टीवरती क्वेश्चन निर्माण होतात ना चायनामुळे, आणि त्याच्यामुळे चायनाचं मागे हटणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यावरती तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेशर क्रिएट करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. मग सध्या ह्या न्यूजचं बॅकग्राऊंड काय होतं, तर चायनानं काय केलं होतं, जे हे बघा हे असे फ्लोटिंग बॅरियर्स टाकले होते, आणि जे आता फिलिपाईन्सनं काय केलंय त्याला काढायला सुरुवात केलेली आहे. अकॉर्डिंग टू द फिलिपिनो फिशरमॅन, म्हणजे फिलिपाईनचे जे फिशरमॅन आहेत, जे मासे पकडायला जातात, त्यांचं म्हणणं आहे द चायनीज कोस्ट गार्ड युजली इन्स्टॉल दिस टाइप ऑफ बॅरियर्स when it monitors a large number of fishermen in the area and then remove it later. जेव्हा फिलिपाईन्सचे मच्छीमार मच्छी पकडण्यासाठी इथे जातात, तेव्हा चायना काय करतो, असे बॅरियर्स टाकतो, म्हणजे त्याला त्यांचा प्रेझेन्स इथे येऊ देत नाही, आणि जेव्हा ते रिटर्न जातात तेव्हा ते काढून टाकतो. आता मला सांगा, हे जे बॅरियर्स त्यांनी टाकलेले आहेत हे कुठे टाकलेले आहेत, त्यांनी
फिलिपिन्सच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या आयलँड्स वरती टाकलेल्या आहेत आणि त्या आयलँडच्या आसपास टाकलेल्या आहेत आणि जे फिलिपिन्सच्या EEZचा भाग आहे. आणि ही EEZ आहे ही इंटरनॅशनली बनलेली, ज्याला चायनाने पण साईन केलेली आहे. मग एखादी गोष्ट इंटरनॅशनली सगळ्या देशांच्या प्रेझेन्स मध्ये बनते, मान्य होतंय, इंटरनॅशनली मान्य होतंय आणि त्यालाच आपण एखाद्या देशाला तोच हक्क देत नाही, तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, तर चीननं तिथून माघार घेतली पाहिजे. कारण की आजच्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चीनला हा अधिकार नाहीये की तो एखाद्या देशाची अखंडता ब्रेक करेल, इंटिग्रिटी ब्रेक करेल. कारण की एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सुद्धा त्या देशाच्या रिसोर्सेसचा भाग झाला आणि त्याच्यामध्ये एंटर करणं, तेही इंटरनॅशनल निर्णयाच्या विरोधात एंटर करणं, म्हणजे ही काय झाली, मोठी बाधा झाली, मोठा धोका झाला त्या देशासाठी. आणि जगामध्ये सगळ्यात रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकशाही देशांसाठी सुद्धा ती काय झाली, मोठी बाधा झालेली आहे. तर आपलं अमेरिका आणि बाकी सगळ्या देशांचा प्रयत्न काय आहे, चीनने तिथून मागे हटलं पाहिजे आणि चीन तिथून मागे हटायला तयार नाहीये. कारण की तो पण काही कमजोर देश नाहीये. जगामध्ये दुसरी इकॉनॉमी त्याची आहे. अमेरिकेची 24-25 ट्रिलियनच्या आसपास आहे आणि 17-18 ट्रिलियन चायनाची इकॉनॉमी. म्हणजे एवढी टसल तो युएसएला देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला सुपर पॉवर व्हायचं, कोणाला, चायनाला. आणि त्याच्यामुळे तो बऱ्याचशा गोष्टी करत आहेत, लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज चायना सगळ्यात पुढे आहे, खूप इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यामध्ये, कारण की येणार खूप आपण टुमॉरो त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. भारत सरकारने पण या सगळ्या गोष्टींना आणखी उघड्या डोळ्याने बघणं आवश्यक आहे. आणखी पॉलिसीज मध्ये आपल्या तीक्ष्णपणा आणणं गरजेचं आहे आणि G20 मध्ये आपण ते दाखवूनही दिले. बरेचसे चांगले पॉझिटिव्ह आउटकम्स आपल्याला G20 मधून मिळालेले आहेत. सो आय होप मित्रांनो, साऊथ चायना सी कुठे आहे, काय आहे, त्याचं मेन डिस्प्यूट कशामुळे आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. काही समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आणखी एकदा सांगतो, आपली ॲप नक्की डाउनलोड करा. आणि आणखी एकदा सांगतो मित्रांनो की आपल्या ॲपमध्ये ह्या सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत, नक्की डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. एखादी गोष्ट जर समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.